मंत्री विजय शहा प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि मध्य प्रदेश सरकारनंच एसआयटी गठीत करावी असंही सुप्रीम कोर्ट म्हणाले। मंत्री विजय शहा यांचं कर्नल कुरेशी यांच्याबद्दलचं वादग्रस्त विधान आणि त्याच प्रकरणासंदर्भातले हे निर्देश आहेत। एसआयटीमध्ये राज्याबाहेरील अधिकारी असणार आहेत अशी माहिती सुप्रीम कोर्टाने दिली आहे आणि 28 मे पर्यंत पहिला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात कर्नल कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने विजय शहाची माफी नाकारलेली आहे। मगरीचे अश्रू ढाळू नका अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने विजय शहाला फटकारलंय। आता तुमची माफी मान्य नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने चांगलेच खडेबोल सुनावले। तुम्ही एक पब्लिक फिगर आहात आणि बोलताना शब्द बोलून मापून बोलणं तुमचं काम आहे असं कोर्टाने त्यांना म्हटलंय। आम्ही कायदेशीर कारवाई करू म्हणून तुम्ही माफीनामा दाखवत आहात। विजय शहा वादग्रस्त विधान प्रकरणी एसआयटी स्थापन करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। यामध्ये आयपीएस दर्जाचे 3 अधिकारी असतील। तिन्ही अधिकारी मध्य प्रदेशच्या बाहेरचे असतील असंही कोर्टाने म्हटलंय। एसआयटीने 28 मे पर्यंत अहवाल द्यावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाचे आहेत। तर विजय शहाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। त्यानं म्हटलंय तर नुकतेच मी जे वक्तव्य केलंय त्यामुळे प्रत्येक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। माझ्या वक्तव्यामुळे मी केवळ मनानं व्यथितच झालो नाही तर दुःखी देखील झालोय। मी माफी मागत आहे अशा शब्दात विजय शहानं दिलगिरी व्यक्त केली आहे।